न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला माळशिरसचे जे आमदार आहेत, नवनिर्वाचित आमदार आहेत उत्तमरावजी जानकर, हे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत। मार्केटवाडीचा पॅटर्न संपूर्ण देशामध्ये गाजला। ईव्हीएमवर निवडणुका नको, आम्हाला बॅलेट पेपरवरच निवडणूक हवी, असा जो एक सूर आहे तुमच्या मार्केटवाडीतून जो निघाला, तो संपूर्ण देशामध्ये त्याची चर्चा झाली। काय सांगणार तुम्ही? नाही, नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये मी 1,21,178 इतक्या मताधिक्यानं निवडून आलेलो, परंतु त्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराला 54,000 मतं इतकी मतं पडली होती। ज्यावेळेला भाजपला 1 मतदान पडू, त्यावेळेला दुसरं माझं मतदान त्या ठिकाणी ट्रान्सफर होतं, त्यामुळे त्याला दुप्पट झाली, 1,08,000 इतकी मतं दाखवण्यात आली। म्हणून मी म्हणतो की एखाद्या शेतकऱ्यानं पोल्ट्री फार्म टाकलेला आहे, त्याचा 1,10,000 कोंबड्या आहे। एखादं दुसरं निवडणूक आयोगानं भारतीय जनता पार्टीनं अंड चोरलं असतं तरी ते दिसलं नसतं, एखादी दुसरी कोंबडी चोरली असती तरी ती दिसली नसती, पण अख्खा पोल्ट्री फार्मच नेला तर त्या शेतकऱ्याच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। आणि मग त्याचा आक्रोश झाला, सगळ्या तालुक्यामध्ये भडका उडाला आणि या मार्केटवाडी गावानं ठरवलं की दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं। पण जेव्हा जनतेनं एकमत केलं, स्वतःच्या खर्चाने मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी मतदान केंद्र सुद्धा त्यांनी उभे केले, असं असताना शासन आणि प्रशासनाचा जनतेवर दबाव का? इथे 144 लागू केले गेले, जमावबंदीचा कायदा, आणि हे सगळं असं नेमकं शासन आणि प्रशासनाने का केलं असं? नुसतं तेवढंच नाही केलं, आज ही सगळ्या गावाला CCTV कॅमेरे लावलेले आहेत। ते गाव निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहे की आमची मतं गेली कुठं, त्या ठिकाणी ॲफिडेविट करणार आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये पोलिसांच्या चौक्या बसवल्या। मग निवडणूक आयोग एवढं घाबरतंय का? त्या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे, तुम्ही रामाला मानणार आणि सीतामाईवरती ज्यावेळेला एका माणसाने शंका घेतली, त्यावेळेला त्या शंकेचं निरसन करण्यासाठी रामाला अग्निपरीक्षा त्या ठिकाणी दिली। एवढा देश, हा मार्केटवाडी, हा माळशिरस तालुका, एवढा राज्य आक्रोश करतो आणि मग तुम्ही अग्निपरीक्षा राहू द्या, एक माझ्या मतदारसंघातली तेवढी निवडणूक बॅलेटवरती का घेत नाही? भाजपचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस EVM ठीक होतं, आताच EVM विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघडलं असं का? माझ्या मते महाराष्ट्रात, मला माहीत नाही सगळं, पण आमच्या माढा मतदारसंघामध्ये लोकसभेला ते ठीक होतं आणि त्याच्या अगोदरही EVMवरती मी 3 निवडणुका विधानसभेच्या पराभूत उमेदवार आहे, मी कधी तक्रार केली नाही। मी आता निवडून आलो आहे तरी त्या ठिकाणी तक्रार आहे। तक्रार एवढ्यासाठीच आहे की मी EVMला चकवून निवडून आलो, म्हणजे EVMचं सेटिंग लावलेल्यापेक्षाही वर मते गेली आणि म्हणून त्या ठिकाणी मी निवडून। म्हणजे EVMची सेटिंग जे करणारे लोक होते त्यांची सेटिंग तुम्ही बिघडवली असं तुमचं म्हणणं? हां, त्याची सेटिंग बिघडवून मी निवडून आलो आणि म्हणून त्या ठिकाणी मी माझं या निवडणूक आयोगाला आव्हान आहे की तुम्ही तातडीनं माझ्या बाबतीमधला जो निर्णय आहे तो तातडीनं घेतला पाहिजे आणि ही जी मग आता महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झालेलं आहे, देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत, ते जनतेतून खरोखर म्हणजे त्यांचं सरकार ते निवडून आलेलं आहे की EVMचं सरकार आहे असं काय वाटतं? तेच मला बघायचं आहे। माझी पोटनिवडणूक तेवढ्यासाठीच मी लावतो, मला तेच बघायचं आहे की हे सरकार खरोखर निवडून आलं का, मशीननं निवडून आले का, काय झालं? इथले आकडे जर बघितले 94,000, 80,000, 1,50,000, 1,20,000, म्हणजे असं काय झालंय की ह्यांना लोकांनी पोत्यानं मतं आणून टाकले जणू काय। महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते आहेत नानाभाऊ पटोले यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन 75,000 मते कशी वाढली असा त्यांनी प्रश्न निवडणूक आयोग 75 लाख मते कशी वाढली असा प्रश्न विचारला, त्याचं अद्याप उत्तर निवडणूक आयोगाकडून आलेलं नाही। त्यांनी वेबसाईटच डाऊन करून टाकली, त्या ठिकाणी कोणताही आकडा दिला त्यानं आताचेच नाहीत,
लोकसभेचे आकडे अजून त्यांनी वेबसाईटवरती लोड केले नाही. बरं, आता पुढे इथून पुढे जर निवडणूक आयोगाने, आता निवडणूक आयोगाबद्दल तर असं बोललं जाते की त्याचं एक प्रकारचा तोटा आहे, केंद्रामध्ये कैद केलेला तोटा आहे सरकारचा, ते तर आता ऐकणार नाही आहे. ईव्हीएमनेच मतदान घेणार झाले. मग आता यापुढे तुमची भूमिका नेमकी काय राहणार? नाही, निवडणूक आयोग बदलणार आणि मी त्याला बदलायला लावणार. ती ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या पुढच्या निवडणुका हे बॅलेटवरतीच होती. मला हमखास विश्वास आहे की बॅलेट पेपरनेच ते इलेक्शन होईल पुढे 100% जर होणार. इलेक्शन जर पुढे जर ईव्हीएमने जर होत असेल तर संपूर्ण विरोधी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार. नाही, मी तर स्वतः जाहीरच केलेला आहे. मी कुठलीही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र काय येत नाही आमच्या आणि येणार आहेत. उद्धवजी मार्कडवाडीला भेट देणार आहेत, राहुल गांधी भेट देणार आहेत, सगळे आम्ही एकत्र येणार आहोत आणि त्याची प्रक्रिया चालू आहे आणि तुम्हाला 100% एक 10 दिवसामध्ये हे सगळं दिसेल. तर हे आहेत उत्तमरावजी जानकर. दिवसामध्ये असं काही घडेल की ईव्हीएमने इलेक्शन होणं बंद होईल आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याचा प्रयोग यशस्वी करून ते दाखवतील. आणि खास करून माळशिरस विधानसभेमध्ये जी पोटनिवडणूक जर लावायची असेल तर निवडणूक आयोगाने मला तसं लेखी पत्र द्यावं आणि त्यांनी बॅलेट पेपरवरच इलेक्शन घेतो असं जर हमीपत्र जर दिलं तर मी राजीनामा द्यायला सुद्धा तयार आहे, असं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून उत्तमरावजी जानकर आमदार आहेत त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वास्तू चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वरती थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशन परिसर. जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.